तुम्ही का माझं शूटिंग करताय की काय? हॅलो डिअर फॅमिली. तर आजसुद्धा आपण भेटतो संध्याकाळीच, कारण ऑफिस असतं आणि संध्याकाळी आल्यानंतरच मला थोडा वेळ मिळतो. तर आज पण आपण संध्याकाळी भेटतो आहे. होप तुमच्या सगळ्यांचा दिवस खूप छान गेला असेल. आणि आता वीकेंड आहे, तर म्हटलं जरासा निवांत. आता खूप थंडी पडली आहे माझ्या डोक्यावरून, तुम्हाला कळत असेल. आणि म्हटलं अशा कुडकुडत्या थंडीत, कडकडत्या नाही कुडकुडत्या थंडीत असं गरमागरम काहीतरी चटपटीत खावंसं वाटत होतं. स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता आणि म्हटलं आता काय करायचं. वन पॉट मील म्हणून मी आज हा पास्ता केला आहे, इंडियन पास्ता माझ्या स्टाईलने. बघा तुम्हाला आवडतो का, तुम्ही पण तसं ट्राय करा. आणि बिलीव्ह मी खूप मस्त झाला आहे. आणि जर आपल्याला हा पास्ता बघायचा असेल तर थेट किचनमध्ये जायला लागेल. मी आता हा पास्ता एन्जॉय करते. तुम्ही जा किचनमध्ये आणि एन्जॉय करा पास्ता कसा करायचा, आणि तो करून बघा आणि मला नक्की तुमचे फीडबॅक द्या. चला तर जाऊया थेट किचनमध्ये. तर इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये बटर हे वितळून घेत आहे. हे बटर आता वितळल्यानंतर आपल्याला हा पौष्टिक पास्ता करायचा आहे, त्यामुळे. आणि हा पास्तासुद्धा जो आहे तो गव्हाचा आहे. मी आणलेला आहे तो मैद्याचा नाही आहे, गव्हाचा आहे. तर या वितळलेल्या बटरमध्ये आता मी घालते आहे मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ. तर आपल्याला हा एकदमच पौष्टिक असा पास्ता इथे बनवून मिळणार आहे. तर इथे हे गव्हाचं पीठ जे आहे ते बटरवरती आपण हे असं भाजून घेतो आहे. आणि थोडंसं भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत दूध, कारण ते क्रीमी टेक्स्चर आपल्याला त्याचं हवं आहे. त्यासाठी आता इथे याच्यावरती आपण दूध घालून घेऊया. दुधामध्ये या पिठाच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून हे सतत ढवळत राहायला लागतं. तर हे मी असंच 2 ते 3 मिनिटासाठी ढवळून घेत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि आपल्याला जसं पाहिजे तसं क्रीमी टेक्स्चर मिळतं. खूप मस्त असा पास्ता झाला होता, एकदम गरमागरम आम्ही त्याचा आस्वाद घेतला. तुम्ही पण नक्कीच असा ट्राय करा. तर इथे आता हे क्रीमी टेक्स्चर तयार होत आहे. थोडंसं दाट झालं तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं दूध घालायचं, जसं मी घातलं आहे. कारण हे पीठ ना आळून येतं पटकन आणि थंडी पण खूप होते, त्यामुळे ते असं आळून येत होतं. त्यामुळे मी थोडंसं दूध अजून जास्त घातलं आणि आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी करून घेतली. असं छानसं क्रीमी टेक्स्चर मिळालं होतं. आणि थोडेसे असे बुडबुडे आले की ते पीठ शिजलं हे समजायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये मी ऑरेगॅनो घातले होते. मी असे ऑरेगॅनोचे सॅचेट्स ठेवते, तुम्ही पण ठेवत असाल, हे रिलेट करत असतीलच माझ्या मैत्रिणी. आणि मी इथे पास्ता मसाला आणला होता, तो पण 2 सॅचेट मी यामध्ये घातलेत. तर हे 200 ग्रॅमचं पाकिट होतं, जे 70 रुपयाला मिळालं होतं मला. आणि याच्यामध्ये तिघांनी व्यवस्थित पास्ता खाल्लेला आहे. म्हणजे 3 प्लेट पास्ता एका पूर्ण त्या पास्त्याच्या पाकिटामध्ये तिघेजण एकदम व्यवस्थित खाऊ शकतात. तर कलर बघा कसला आला आहे, मस्त आला आहे कलर. आणि हे आपलं असं पास्ता सॉस तयार झालेला आहे. इथे मी वेगळं बटर घेतलं आहे. आता पास्ता करायची तयारी. 2 कांदे उभे चिरून घेतलेत आणि इथे 2 टमॅटोची प्युरी करून घेतली आहे. आणि हे आहे ते पास्ता पेनी. हे पास्त्याचं पाकिट वेकफील्डचं आहे. हे 70 रुपयाला मिळालं 200 ग्रॅमचं. आणि हा पूर्ण व्हीट पास्ता आहे. मी मैद्याचा पास्ता नाही वापरत शक्यतो. व्हीट पास्ता पण मिळतो, तो वापरायचा. इथे काही मिक्स व्हेजीस घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये गाजर,
त्याच्यानंतर बीन्स आणि फ्लॉवर आहे. आता एका मोठ्या, हा आपल्याला पास्ता शिजवून घेण्याची गरज नाही बरं का. तर मी आता डायरेक्ट कुकरमध्ये हा पास्ता करते आहे. तर ह्याच्यामध्ये आधी थोडंसं तेल घातलेलं आहे. नंतर याच्यामध्ये थोडंसं बटर पण घालायचं, मस्त स्वाद येतो. आणि मग चिरून घेतलेला कांदा घातला. कांदा मस्त असं तेलावर आणि बटरवर परतून घेतला. यामध्ये मी आता जिंजर गार्लिकची पेस्ट घातली, एखादा अर्धा ते पाऊण चमचा, जास्त पण नाही घालायची ती. त्याच्यामध्ये पण मीठ असतं आणि पास्त्यामध्ये मग त्यानुसारच मीठ वापरायचं. आणि तो पास्ता मसाला जो असतो, इवन ऑरेगॅनोमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण तसं बेतानंच घालायचं. आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट हे परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता मिक्स व्हेजीस घालतो आहे आणि ते पण सगळं असं मस्त मिसळून घ्यायचं. तेलावर मस्त फ्राय करून घ्यायचं. आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालतो आहे टोमॅटो प्युरी. टोमॅटो पण चांगले मस्त लाल होते, त्यामुळं कलर खूप छान आला. तुम्हाला या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. आणि आता डायरेक्ट याच्यामध्ये आपण घालतोय पास्ता, जो आधी शिजवून घ्यायची पण गरज नाही आहे. आता मस्त हे जे मिक्सचर आहे ते पास्त्याला सगळं कोट करून घ्यायचं छान असं. काय तोंडाला पाणी सुटलं की नाही. खूप मस्त असं कोट करून घ्यायचं त्या पास्त्याला. आणि मग सगळ्यात नंतर शेवटी थोडंसं मीठ घालायचं. ते पण मी बेतानंच घातलं होतं मीठ. आणि सगळं छान असं मिसळून घ्यायचं. नंतर आता मी हे जे घातलेलं आहे हे बघा सॉस कसं झालं आहे, एकदम असं आळून आलं होतं ते. कारण एकतर गव्हाचं पीठ आहे आणि थंडी पण खूप आहे, त्यामुळे ते पटकन आळून गेलं. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. पास्ता बुडेपर्यंत गरम पाणी घालायचं. पास्ता बुडेपर्यंत गरम पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. आणि कुकर बंद करून 4 शिट्ट्या घ्यायच्या. एकदम मस्त आपला पास्ता तयार होतो. मंडळी, हे फटाके आजच उडायला लागलेत. उद्या आपला इलेक्शनचा रिझल्ट डे आहे आणि फटाके आजच फुटतात. काय हे बाई, काय प्रकार. उद्याचं उद्या कळेलच आपल्याला काय नक्की होणार आहे ते. पण आज तर आपण हा नजारा बघून घेऊया. मस्त आनंद घेऊयात या फटाक्यांचा. चला आता कुकर उघडूयात आपण. आणि काय मस्त पास्ता तयार झाला आहे, जबरदस्त. आता याची पुढची एक स्टेप आहे, त्याच्याने अजून ह्याची चव खूप मस्त येणार आहे ह्याला चव. तर ती काय स्टेप आहे ती बघूयात आपण. तर इथे मी काय केलं की या गरमागरम पास्त्यावरती एकच असा चीजचं काय म्हणतात स्लाईस ठेवलं आहे. चीज स्लाईस ठेवलं आहे आणि ह्याच्यावरती थोडंसं मी पाणी घालणार आहे गरम, की मस्त ते चीज सगळ्या पास्त्याला लपेटून जाईल. आणि चीजी मस्त पास्ता असा तयार होईल. तर हा शिजलाय की नाही ते काय आहे पहा खायला. एका हातात कॅमेरा आणि दुसऱ्या हातात हे सगळं असं चालू होतं. म्हणजे कॅमेऱ्याच्याच हाताने मी तो चमचा पकडला होता आणि त्यामुळे हे असे प्रकार चालू होते. खूप आवड असतं बाबा हे शूट करता करता
स्वयंपाक करणं, कुठलाही पदार्थ करणं फोकस का कष्टाचं काम नाही आहे होत आहे. पास्ता आपला मस्त शिजलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. शिजलेला आणि कलर पण एकदम झक्कास आलाय. एकदम बारीक गॅसवरती मी आता इथे हा पास्ता थोडासा शिजवून घेते गरम पाणी घालून. म्हणजे थोडं ते क्रीम सगळीकडे लागेल आणि चीज पण लागेल. चीजी क्रीमी पास्ता सुपर. टेस्ट तर अशी भन्नाट झालेली ना, तुम्ही असा नक्की ट्राय करून बघा. खूपच छान. असा पास्ता तयार झालेला आहे मंडळी. आता याच्यावरती कोथिंबीर घालूया. कोथिंबीरीने सजवूयात हा पास्ता. खाण्यासाठी आपला पास्ता रेडी आहे. खूप तुम्हाला ही डिश आवडली असेल तर अशा मस्त कुडकुड थंडीमध्ये हा पास्ता तयार करा. तर मंडळी आपली ही डिश तयार झालेली आहे आणि आता आपण ही प्लेटमध्ये घेऊ. वाव, काय दिसतीये, काय दिसतोय हा पास्ता. हा, आणि वरतून कोथिंबीर मस्त. तर कुडकुडते अशा थंडीत असे गरमागरम पदार्थ करून खायला खूप मज्जा येते. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट डाऊन करा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील. चला तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आत्तापर्यंत नाही, तोपर्यंत बाय बाय.